नागपूर घटनेचे संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आता पडसाद उमटणार आहेत। नागपूर घटनेवरती चर्चा करण्यासाठी काँग्रेस खासदारांची स्थगन प्रस्तावाची नोटीस त्यांनी पाठवलेली आहे। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी राज्यसभेत स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली आहे आणि आता संसदेत देखील या संपूर्ण तणावाचे पडसाद उमटणार आहेत, त्यावरती चर्चा केली जाणार आहे आणि आता विरोधक सत्ताधारी यावरती काय बोलतात पाहावं लागेल। नागपूरमध्ये जे काल घडलंय त्या सगळ्याचे पडसाद उमटणार आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अशात आता काँग्रेस खासदारांनी स्थगन प्रस्तावाची नोटीस पाठवलेली आहे। काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी राज्यसभेत हा स्थगन प्रस्ताव जो आहे तो मांडला आहे आणि आता यावरती चर्चा केली जाणार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। समाजामध्ये दोन समाजामध्ये आग निर्माण होईल, आग लागेल अशा प्रकारचंच वक्तव्य करतायत। त्यांना वेळोवेळीच आवर घातला नाही तर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडेल यापूर्वी आम्ही सांगितलेलं आहे आणि यापूर्वी आम्ही बोललेलो आहे। आणि अशी यामध्ये अनेक विषय त्यामध्ये त्यांनी आणले गेलेत। मग त्यामध्ये जर केवळ कबरीचाच विषय नाही तर हिंदू मुस्लिम वाद आणला, मर्यादित कबरीपुरतीच विषय ठेवलेला नाही त्यांनी। म्हणजे घुसके मारेंगे और छोडेंगे नाही वगैरे अशा प्रकारचे चितवणीखोर मंत्री करत होते भाषण। याचा अर्थ महाराष्ट्र शांत महाराष्ट्र आहे। या महाराष्ट्रामध्ये विशेष करून नागपूर तर अत्यंत शांत शहर, तिथे कधीच अशा प्रकारचा उद्रेक झालेला नाही। पण काय RSSचं हेडक्वार्टर आहे, तिकडे ताजुद्दीन बाबांचा प्रचंड आस्था असलेलं स्थान आहे, दुसरीकडे तिकडे दीक्षाभूमी आहे आणि सगळे गुण्यागोविंद राहणारे नांदणाऱ्या शहरामध्ये कशाला त्या कबरीवरून तिकडे सत्ताधारी लोकांनी आंदोलन करायला पाहिजे किंवा मोर्चा काढायला पाहिजे आणि ते जाळायला पाहिजेत। म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार आहे, तुम्हाला काय वाटतं ते उकडून फेका ना, तुम्हाला कोण थांबलोय? कायद्याच्या चौकटीमध्ये कारण सांगण्यापेक्षा त्या कबरीचं समर्थन किंवा कबरच्या बाजूनं कोणी बोलणार नाही, पण त्याच्यातून त्यांना ते काढायचं नाही आहे, तो वाद चिघळत ठेवायचा आहे। कबर जशीच्या तशीच राहावी आणि कबरीच्या नावानं राजकारण करून हिंदू मुस्लिम करून आपण राजकारण करत राहावं आणि आपल्या मताची पोळी खात राहावी, अशा प्रकारचं एक षडयंत्र यांचं आहे।